उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीदिनानिमित्त ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिवादन। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीदिनानिमित्त आज ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनसंपर्क कार्यालयात त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आलं। या निमित्तानं भजनाच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं। ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। जयंतीदिनानिमित्त आयोजित भजन कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। तसंच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्व गुणांना, विकासाभिमुख कार्यपद्धतीला आणि शेतकरी हिताच्या भूमिकेला उजाळा देत त्यांना भावपूर्ण अभिवादन केलं। यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकारी सुहास देसाई, प्रभाकर सावंत, युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, महिला अध्यक्षा वनिता गोतपगार, युवक सचिव मोहसिन शेख, रवी पालव, आशिष गिरी, जिया शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे, नगरसेवक सुहास देसाई आणि युवक अध्यक्ष वीरू वाघमारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अजितदादा पवार यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या। खरं तर आजही विश्वास होत नाही की असा कधी प्रसंग आमच्या कार्यकर्त्यांवर येईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांचं विशेष प्रेम या कार्यालयावर होतं। महाराष्ट्रातलं पहिलं कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं होतं आणि माझे सहकारी नजीब मुल्ला, सरचिटणीस अल्पसंख्याक समाजाचे निरीक्षक यांच्या पुढाकाराने आणि राष्ट्रवादीचे सर्व आम्ही पदाधिकारी, आज गोतपगारताई आहेत, सुहास देसाई आहे, काका आहे, रवी पालव आहे, मोहसिन आहे, आशिष गिरी आहे, टकी चोलकर आहेत, सर्वच पदाधिकाऱ्यांनी जोशामध्ये 9 ऑगस्ट 2023ला या कार्यालयाचं उद्घाटन आम्ही केलं। त्यानंतर पुन्हा एकदा युवक दादांचा या कार्यालयात आला। आपण सगळी होतात सकाळी 6:30 वाजता सुहास देसाईंच्या प्रवेशासाठी 5:30ला देवगिरीवरून निघून 6:15ला अजितदादा या कार्यालयात प्रवेशासाठी होते। दादा, तुमची नेहमी येण्याची, वेळेवर येण्याची सवय, ह्या वेळेला तुम्ही चुकलात, आम्हाला पोरकं करून गेलात आणि अशी जयंती तुमची करावी लागेल हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आजही विश्वास होत नाही। या प्रसंगी सर्वच ठाण्यातील कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर विशेष प्रेम दादांचं होतं। कधीही निमंत्रण कुठल्याही कार्यक्रमाचं दिलं, कुठलीही ठाण्याची समस्या आम्ही घेऊन गेलो की तात्काळ ते सोडवायचे। नजीब मुल्ला असेल, सुहास असेल, सगळ्यांना आम्हाला म्हणजे हक्कानी आम्ही देवगिरीवर अपॉइंटमेंट न घेता जायचो आणि आज ते आमच्यात नाही, हा विश्वास आजही बसत नाही। जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना विनम्र असं अभिवादन शिवसेना पक्षाच्या वतीने करतो। साहेब, अजून देखील या विषयावर तिढा कायम आहे, चौकशी सुरू आहे, त्याकडे कसं बघताय? आज त्यांना आदरांजली, श्रद्धांजली देण्याचा दिवस आहे। कार्यकर्त्यांना आजही विश्वास होत नाही की दादा आमच्यात नाहीत, त्यामुळे आज अधिक कुठलं भाष्य करावं असं मला वाटत नाही। त्यांना भावपूर्ण आदरांजली आणि माझ्या तर कायम जिवंत असेपर्यंत ते स्मृतीत राहतील।